नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, देवघर म्हणजे आपलं श्रद्धास्थान, सकारात्मक ऊर्जा आणि दैवी शक्तीचं केंद्र मानलं जातं. हिंदू धर्मामध्ये विशेषतः मंदिराशी संबंधित प्रत्येक नियम हे घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी टिकवण्यासाठी महत्त्वाचे असतात. देवघराची पवित्रता राखणं आणि देवांना योग्य विश्रांती देणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आपण देवघरासंदर्भातील नियम हे कटाक्षानं पाळतो. तुम्ही अनेक देवघरांना पाहिलं असेल, काही देवघरांना पडदे लावतात किंवा काहींना दरवाजे असतात. तर तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत तर त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. तर सर्वात पहिला प्रश्न म्हणजेच देवघराला दरवाजा असणं योग्य की अयोग्य? तर नियमानुसार देवघराला दरवाजा किंवा पडदा असणं आवश्यक मानलं जातं. जर देवघर स्वतंत्र खोलीमध्ये असेल तर त्याला लाकडी दरवाजा असणं हे शुभ मानलं जातं. हा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला उघडणारा असावा. वास्तूनुसार जर देवघराला 2 द्वारं असतील तर ते अधिक शुभ मानलं जातं. जर काही कारणांमुळे मंदिराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला उघडणं शक्य नसेल तर किमान पूजा करताना तुम्ही स्वतः पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावं. लक्षात ठेवा, मंदिराचा दरवाजा दक्षिण किंवा पश्चिम दिशेला उघडणारा असेल तर त्यामध्ये वास्तुदोष मानला जातो. जर देवघर कपाटामध्ये किंवा भिंतीतील कप्प्यामध्ये किंवा कॅबिनेटच्या स्वरूपात असेल तर त्यावरती पडदा लावणं आवश्यक आहे. लोखंडी धातूचा दरवाजा मंदिरासाठी शुभ मानला जात नाही. त्यामुळे मंदिरामध्ये शक्यतो लाकूड किंवा इतर सात्विक साहित्याचाच वापर करावा. धार्मिक मान्यतेनुसार रात्री देवतांनाही विश्रांती लागते. त्यामुळे रात्री मंदिराचे दरवाजे बंद करणं किंवा पडदा लावणं योग्य मानलं जातं. यामुळे देवांच्या विश्रांतीमध्ये अडथळा येत नाही आणि त्यांची कृपा घरावर कायम राहते. रात्री वातावरणामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. अशावेळी मंदिराचा दरवाजा किंवा पडदा सकारात्मक ऊर्जेचं रक्षण करतो आणि बाहेरची अपवित्र आणि तामसी प्रभावापासून देवघराला वाचवतो. ज्याप्रमाणे मोठमोठ्या मंदिरांचे दरवाजे रात्री बंद होतात आणि सकाळी उघडले जातात, अगदी त्याचप्रमाणे घरातील मंदिरांचे दरवाजे किंवा पडदा हा रात्री लावला जातो. जर तुमचं पूजाघर हे बेडरूममध्ये असेल तर रात्री झोपण्यापूर्वी मंदिरावरती पडदा लावणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हा उपाय वास्तुदोष टाळण्यासाठी उपयुक्त ठरतो. घरामध्ये कोणी मांसाहार करत असेल किंवा मद्यपान करत असेल तर त्यावेळी मंदिराचे दरवाजे बंद ठेवावेत, जेणेकरून अपवित्रता देवघरापर्यंत पोहोचणार नाही. जर तुम्ही दीर्घकाळासाठी घराबाहेर जाणार असाल आणि नियमित पूजा होणार नसेल तर मंदिराचे दरवाजे किंवा पडद्यानं झाकूनच तुम्ही घरातून बाहेर जावं. थोडक्यात सांगायचं तर घरातील देवघराला दरवाजा किंवा पडदा असणं हे पवित्रता टिकवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा जपण्यासाठी ज्योतिष आणि वास्तू ह्या दोन्ही दृष्टीनं शुभ आणि आवश्यक मानलं जातं. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं देवघराला दरवाजा असणं हे योग्य आहे. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.